नमस्कार. डॉक्टर, पोलीस, शिक्षक, शेतकरी, अरे बापरे, कितीतरी लोक आहेत जे आपलं आयुष्य सोपं बनवतात, नाही का? पण आपल्या घरातल्या लहान मुलांना या सगळ्या हेल्पर्सबद्दल म्हणजे आपल्या मदतनीसांबद्दल सोप्या आणि मजेशीर पद्धतीने कसं सांगायचं? हाच तर प्रश्न आहे. चला, आज आपण मैत्री बालमनाशी या पुस्तिकेच्या मदतीने या प्रश्नाचं उत्तर शोधूया. हो, आणि हा प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे, नाही का? मुलांना फक्त नावं पाठ करायला लावणं की हा डॉक्टर, हा पोलीस हे पुरेसं नाहीये. खरं तर त्यांच्या मनात या सगळ्यांच्या कामाबद्दल आदर निर्माण झाला पाहिजे. मग नेमकी योग्य पद्धत आहे तरी कोणती? चला, आज आपण हे जरा सविस्तरपणे पाहूया. आणि याचं उत्तर आपल्याला मिळतंय मैत्री बालमनाशी या पुस्तिकेमध्ये, याच्या प्रकरण 41 मध्ये. अगदी वयोगटानुसार म्हणजे कोणत्या वयाच्या मुलाला काय शिकवायचं याचा एक व्यवस्थित स्टेप बाय स्टेप प्लॅन दिला आहे, म्हणजे आपलं काम अगदी सोपं होणार आहे. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण आपल्या मदतनीसांची एक ओळख करून घेऊ. मग आपण 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी काय करायचं, 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी काय आणि 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी काय हे टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. यात ओळख, अभिनय, कोडी असं सगळं काही आहे. आणि हो, शेवटी या सगळ्याचे फायदे काय तेही समजून घेऊ. चला तर मग. ही जी स्लाईड आहे ना, ती म्हणजे आपल्या आजच्या चर्चेचा एक रोडमॅपच आहे असं समजा. इथे बघा किती छान पद्धतीने दाखवलंय की प्रत्येक वयोगटासाठी आपला उद्देश आणि शिकवण्याची पद्धत कशी बदलते. म्हणजे लहान मुलं सुरुवातीला फक्त ओळखतात, मग थोडी मोठी झाल्यावर अभिनय करतात आणि सगळ्यात मोठी झाल्यावर कोडी सोडवतात. एक मस्त प्रोग्रेशन आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान ग्रुपपासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. या वयात आपलं मुख्य ध्येय काय असतं? तर फक्त ओळख करून देणं आणि त्या मदतनीसांशी एक नातं जोडायला मदत करणं. आणि सुरुवात बघा किती छान आहे. ताई मुलांना काय विचारतात? बाळांनो, तुम्ही आजारी पडल्यावर औषध आणायला कुठे जाता? आणि चोर आला तर कोणाला बोलवता? बघितलं, एकदम त्यांच्या रोजच्या जगण्यातले प्रश्न आहेत. यामुळे मुलं लगेच कनेक्ट होतात. मग त्या म्हणतात, चला आज आपण आपल्या मित्रांना म्हणजे मदतनीसांना भेटूया. आता ह्यासाठी वापर होतो फ्लॅशकार्ड्सचा, म्हणजे चित्रांचा. डॉक्टर ओळखण्यासाठी त्यांच्या गळ्यातला स्टेथोस्कोप दाखवायचा, पोलीस मामासाठी त्यांची शिट्टी. अशा छोट्या छोट्या ओळखीच्या वस्तूंमधून मुलं पटकन शिकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्याच वेळी त्यांच्या आईबाबांच्या कामाबद्दलही बोलायचं, म्हणजे विषय अजूनच आपलासा वाटतो. आता ही एक प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटी बघा, किती सोपी आणि सुंदर आहे. नमस्ते म्हणा. म्हणजे काय? तर बाहेर गेल्यावर आपल्याला पोलीस दिसले किंवा कचरा साफ करणारे काका दिसले, पोस्टमन दिसले की त्यांना फक्त एक नमस्ते म्हणायला शिकवायचं. ही इतकी छोटीशी गोष्ट आहे, पण यातून मुलांच्या मनात आदराची बीजं पेरली जातात. ओके, आता पुढचा ग्रुप, गट ब, म्हणजे 4 ते 5 वर्षांची मुलं. आता आपण फक्त ओळखण्याच्या पुढे जातोय. आता वेळ आहे ॲक्शनची, म्हणजे अनुकरण आणि कृतीतून शिकण्याची. आणि त्यासाठीचा खेळ कोणता आहे माहितीये? वेशभूषा, म्हणजे फॅन्सी ड्रेस. यापेक्षा भारी काय असू शकतं सांगा? ताई वर्गात येऊन विचारते, मुलांनो, आज आपण वेशभूषा खेळणार आहोत. बघा, समीरने काय घातले आहे? समीर, तू कोण झाला आहेस? किती मस्त आहे ना? शिक्षण म्हणजे खेळच होऊन जातो. आणि मग बघा, समीर शेतकरी बनतो आणि म्हणतो, मी शेतकरी आहे, मी शेतात धान्य पिकवतो. आणि मग रिया भाजीवाली बनते, भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी. अशा प्रकारे मुलं जेव्हा स्वतः ती भूमिका करतात ना, तेव्हा ते त्या कामाशी, त्या व्यक्तीशी खऱ्या अर्थाने जोडले जातात. ह्या वयोगटासाठी अजून एक मस्त प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटी आहे, दूधवाला काका. रोज सकाळी आपल्या घरी दूधवाले काका येतात बरोबर. तर मुलांना त्यांच्याशी बोलायला प्रोत्साहित करायचं. अगदी एक साधा प्रश्न विचारायला लावायचा, काका, तुम्ही रोज दूध कुठून आणता? या छोट्याशा संवादातून त्यांची बोलायची भीती कमी होते आणि कम्युनिकेशन स्किल्स वाढतात. चला, आता आपण आलो आहोत आपल्या सगळ्यात मोठ्या ग्रुपकडे, गट क, म्हणजेच 5 ते 6 वर्षांची मुलं. आता खेळ थोडे चॅलेंजिंग होणार आहेत. आता मुलांना थोडं डोकं चालवावं लागणार आहे, कारण आता वेळ आहे साधनं ओळखण्याची आणि कोडी सोडवण्याची. इथे बघा, ताई मुलांच्या लॉजिकल थिंकिंगला कसं आव्हान देतीये. ती म्हणते, मित्रांनो, प्रत्येक मदतनीसाकडे खास साधन म्हणजे टूल असतं. जसं डॉक्टरकडे इंजेक्शन असतं, तसंच सुतारदादाकडे काय असतं? मस्तच ना? म्हणजे आता हेल्परला त्याच्या टूलशी जोडायचं आहे. आणि त्यासाठीच आहे हा जोड्या लावा खेळ. एका बाजूला मदतनीसांची नावं, सुतार, शिंपी, गवंडी, आणि दुसऱ्या बाजूला त्यांची साधनं, करवत, सुईदोरा, थापी. या जोड्या लावताना मुलांना मजा तर येतेच, पण त्यांची निरीक्षण शक्ती आणि लॉजिक दोन्ही डेव्हलप होतं.
आणि आता या सेशनचा सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, तो म्हणजे भाषिक कोडी म्हणजे रिडल्स. ताई जेव्हा विचारते ना, ओळखा पाहू मी कोण, तेव्हा मुलांमधला उत्साह बघण्यासारखा असतो. चाक मी फिरवतो, मडकी मी बनवतो भराभरा. ऐकलं? असं गाण्यातून कोडं विचारल्यावर काय मजा येत असेल ना मुलांना. ते अजूनच उत्साहाने भाग घेतात. मग सांगा पाहू, कोण आहे बरं हा? अगदी बरोबर, कुंभार. आणि जेव्हा मुलं हे उत्तर देतात ना, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच बघण्यासारखा असतो. अशी अजूनही कोडी आहेत, जसं की लाकडे मी कापतो, फर्निचर मी बनवतो, ओळखा पाहू कोण, अर्थात सुतार. आणि हो, या ग्रुपसाठी अजून एक खूपच प्रभावी ॲक्टिव्हिटी आहे, पाहुणे आले. यात काय करतात तर वर्गातल्याच एखाद्या मुलाच्या आई किंवा बाबांना, जे डॉक्टर किंवा पोलीस आहेत, त्यांना त्यांच्या युनिफॉर्ममध्ये बोलवतात. मग मुलं त्यांच्याशी थेट गप्पा मारतात, प्रश्न विचारतात. किती छान अनुभव असतो हा. तर मग या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमधून, या खेळांमधून आपण नक्की काय मिळवतो? चला, आता या सगळ्याचे फायदे काय आहेत यावर एक शेवटची नजर टाकूया. तर हे बघा, याचा परिणाम किती स्पष्ट दिसतोय. 3 ते 4 वर्षांची मुलं मदतनीसांना फक्त ओळखायला शिकतात, जी पहिली पायरी आहे. 4 ते 5 वर्षांची झाल्यावर ती त्यांच्याशी सहज बोलायला लागतात. आणि 5 ते 6 वर्षांची होईपर्यंत ती मुलं फक्त अनोळखी मोठ्या माणसांशी आत्मविश्वासाने बोलतच नाहीत, तर सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्या कामाचा आदर करायला शिकतात. तर मग हा सगळा आराखडा बघितल्यावर एक शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे की आपल्या मुलांमध्ये प्रत्येक कामाबद्दलचा आदर आपण या शाळेच्या 4 भिंतींपुरता मर्यादित न ठेवता तो आयुष्यभर कसा टिकवून ठेवू शकतो, या प्रश्नावर नक्की विचार करा.